नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मोबाईलच्या स्क्रीनवर लाखोंना हसवणारी ती तरुणी अचानक स्वतःचं आयुष्य संपवते. नेहमी रील्सच्या माध्यमातून आनंदी दिसणाऱ्या रोहिणीच्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं? नमस्कार, मी गणेश देशमुख. आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक अशी घटना समोर आली आहे ज्याने सोशल मीडिया विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. रील्सच्या माध्यमातून हजारो लोकांचे मनोरंजन करणारी रोहिणी निलेश पराद्या आता कायमची शांत झाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. रोहिणी पराद्या यांनी त्यांच्या स्वतःच्या हॉटेल ग्रामपंचायतच्या स्वयंपाकघरात गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे काही तासापर्यंत सोशल मीडियावर सक्रिय असणारी रोहिणी अचानक इतकं टोकाचं पाऊल का उचलते, हा प्रश्न आता तिच्या चाहत्यांनाही सतावत आहे. घटनेनंतर तिचे पती निलेश परादे यांनी तातडीने तिला मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आणि एक हसरा चेहरा कायमचा काळाच्या पडद्याआड गेला. रोहिणी परादे या सोशल मीडियावर त्यांच्या हटके रील्स, विनोदी व्हिडिओ आणि खास शैलीमुळे ओळखल्या जात होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? कौटुंबिक तणाव, मानसिक दबाव की आणखी काही, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. मंगळवेढा पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. स्क्रीनवर हसणारी प्रत्येक व्यक्ती मनानेही आनंदी असेलच असं नाही. ही घटना पुन्हा एकदा अनेक प्रश्न निर्माण करून गेली आहे. आज वार मंगळवार. हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीनबाईनं इथं रस्त्याचं नियोजन लावलेलं. सगळं जोरात नियोजन आहे मंगळवारचं. तर अस्सल खवय्यांना नम्रतेची विनंती आहे. इथं सूप आहे. आज खायचा वार असल्यामुळं तुमच्या चवीची होणार नाही पंचायत. गाठाईचं हॉटेल ग्रामपंचायत. नक्की विजिट करा हॉटेल ग्रामपंचायतला. धन्यवाद. मग रस्सा बनवला, आता भाकरी. घाम झालाय पूर्ण. कस्टमरच्या फरमाईशनुसार बाजरीच्या भाकरी चालू आहेत आणूच्या.